मंडळी नमस्कार. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा फर्स्ट टाइम मोदी सरकारला झटका लागला आहे. मोदी सरकारला अर्थात टीमला नव्हे, खुद्द मोदी साहेबांना धक्का लागला आहे, झटका लागला आहे. हां, हम करे सो कायदा, हम बोलेंगे वही होगा, हम किसी की बात नहीं सुनेंगे, सब धराशाही हो गया. अभी तुम्हाला ठाऊक असेल मंडळी की एक ना एक दिवस असा येत असतो, त्यामुळे जास्त अहंकारात जाण्यात काहीही फायदा नसतो. देशाचं वाटोळं होतं आणि होण्याच्या मार्गावर देश आहे. कॉकरोच जनता पार्टीचा याच संतापातून जन्म झालेला आहे. अगदी सटायर पद्धतीने, अगदी गमतीच्या पद्धतीने अभिजित दिपकेंनी एक्स वरती ट्विट केलं होतं आणि मग तो हा उद्रेक झाला आणि 2-2.5 करोड युवकांनी, तरुणांनी या देशातल्या त्याला साइन अप केलं. आणि अभिजित दिपके आज 6 जून त्यांनी 3 दिवसापूर्वीच ऐलान केलं होतं, त्यांनी जाहीर केलं होतं की मी दिल्लीच्या एअरपोर्टवर येणार आहे. अभिजित दिपके आज 8:30 वाजताच्या जवळपास 8 वाजता त्यांचं फ्लाईट ते लँड झाले दिल्लीच्या एअरपोर्टवर. परंतु इंटरनॅशनल फ्लाईटला थोडा बाहेर निघण्यासाठी, अर्थातच क्लिअरन्स होण्यासाठी वेळ लागतो, म्हणून 9च्या सुमारास ते बाहेर निघाले. आणि त्यापूर्वीच जमावाडा इतक्या लोकांनी गर्दी केली, इतक्या युवकांनी गर्दी केली. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, काही महाराष्ट्रातूनही मुलं लेकरं गेले, जेनजी गेली. त्यानंतर अनेक देशातल्या कानाकोपऱ्यातून तिथे मुलांनी एंट्री केली. पण बघा, अरे आता विरोधी पक्षाला जाग येईल पण काही फायदा नाही. पण विरोधी पक्षाचाही दोष नाही, कारण की ज्याला त्याला धरलं की आतमध्ये टाकलं. आणि ही ताकद का बनली नाही आजपर्यंत, जेवढं अभिजित दिपकेंनी एका 30 वर्षाच्या युवकाने आज हे करून दाखवलं दिल्लीमध्ये. आणि त्याच्यासोबत कोण, फक्त 3. एक पार्टी प्रवक्ता म्हणून सौरभ दास, तुम्ही नाव ऐकलं असेल, अतिशय सुंदर ब्लॉगर आहे. मला वाटते फक्त 26-27 वर्षाचा तो मुलगा आहे, अतिशय सुंदर काम करतो. अजित अंजुम यांनी अनेकदा त्याच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर बघा मंडळी, तरुणांचं जेव्हा रक्त खवळतं ना, म्हणतात ना की बापाची चप्पल ज्या दिवशी मुलाच्या पायात होत असते त्या दिवशी बापाला थोडं बापाला 2 पावलं मागे सरावं लागतं. अर्थातच एक लक्षात घ्या. तर लहान लेकरांना लेकरं समजू नका. लेकरं आता 26 वर्षाचे झाले आहेत, 30 वर्षाचे झाले आहेत. 65% आबादी ही तरुणांची आपल्या देशामध्ये, 65%. त्यामुळे तरुणांचं रक्त काय असतं. आणि आता आठवलं असेल, मोदीजींना आठवलं असेल, त्यांच्या अनेक दादागिरी करणाऱ्या नेत्यांना आठवलं असेल की तुम्ही आजपर्यंत ज्याला भेटला, जो तुमच्या तावडीत आला, त्याला तुम्ही आतमध्ये टाकलं, त्याला तुम्ही ईडी सीबीआयची धमकी दाखवली. पोलिसांना तुम्ही आधीच सांगता की उसको आने मत दो, उसको खतम करा डालो. पण आता काय झालं मंडळी, 2 नाही, 4 नाही, 12 पावलं 12 वर्षात पहिल्यांदा मागे असेल आपले आप्पाजी. 12 पावलं पहिल्यांदा मागे आले आप्पाजी आपले. आणि गृहमंत्रालय कोणाच्या तावडीत आहे, कोणाच्या अखत्यारीत येतं, गृहमंत्री अमित शहा यांच्या. तर मंडळी बघा, जादू मॅजिक काय झाला. 12 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की पोलिसांनी एअरपोर्टवर जाऊन परमिशन दिली. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचीही गरज दिपकेंना पडली नाही. कारण मंडळी, पोलीस फार हुशार असतात. तुम्हाला माहिती आहे, हे अशा तशा पोलिसांची गोष्ट करत नाही मी. आयुक्त लेवलचे जे पोलीस अधिकारी असतात त्यांना सगळं माहिती असतं. ते इतके इंटेलिजंट असतात, त्यांना माहीत असतं की प्रोटेस्ट कोणत्या पद्धतीचं आहे, कुठल्या वयाची माणसं या प्रोटेस्टमध्ये येणार आहे. ते तरुण आहेत, ते 40 वर्षाचे आहे, 50 वर्षाचे आहे की 70 वर्षाचे म्हातारे आहे. त्यावरून त्यांचा तो सगळा रोडमॅप तयार असतो मंडळी. त्यामुळे इतक्या प्रकारच्या अनेक फोर्सेस रस्त्यावरती लावल्या आणि 3 लेअरचे बॅरिकेटिंग त्या ठिकाणी केलं होतं. इतका बंदोबस्त त्यांनी त्या किसान आंदोलनामध्येही लावला नव्हता मंडळी. परंतु त्यांना माहिती आहे की आज जर आपण पोलिसांनी परमिशन अभिजित दिपकेंना दिली नाही, आणि त्यांनी आधीच सांगितलं की तुम्ही फुल घेऊन या, सोबत पुस्तक घेऊन या, तिरंगा घेऊन या, तुम्ही काहीही व्हायलन्स करायचा नाही, काहीही करायचं नाही. पोलिसांशी अतिशय संयमाने आणि अतिशय प्रेमाने तुम्हाला वागायचं आहे, असे आदेश म्हणण्यापेक्षा अशा सूचना सौरभ दास, जो प्रवक्ता आहे, खूप छान ब्लॉगर आहे, खूप छान लिहितो तो इतक्या कमी वयात, आणि अभिजित दिपके या दोघांनीही व्हिडिओच्या माध्यमातून जेनझीला, ज्यांना कॉकरोच म्हटलं होतं आपल्या आदरणीय न्यायाधीशांनी, सूर्यकांतजींनी, त्या कॉकरोचमुळे, त्यांच्या एका डायलॉगमुळे आज इतका मोठा कॉकरोच जनसमुदाय, त्याच्यामध्ये मुलीही आल्या हरियाणापासून, तिकडे यूपीमधनं, झारखंडमधनं, उत्तराखंडमधून, मध्य प्रदेशातून, इकडे आंध्राच्या साईडनं देखील भरपूर लेकरं त्या ठिकाणी आले मंडळी. तर सांगण्याचा आजच्या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की 12 पावलं आपले अप्पाजी मागं आले म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली मंडळी.
पोलिसांनी निमंत्रण देण्यासारखी परमिशन नेऊन दिली एअरपोर्टवर डायरेक्ट. पोलिसांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचीही गरज पडली नाही मंडळी. हे 12 वर्षात पहिल्यांदा घडलं. बाकी सगळ्यांनी तुम्हाला कॉक्रोचबद्दल काय सांगितलं असेल आज सकाळपासून ते मला ठाऊक नाही. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतोय, कुठल्याही चॅनलवर ही गोष्ट हल्ली सगळं सांगितलं असेल की जंतर मंतरला काय झालं, जंतर मंतरला त्या मुलांचं जर तिथे संख्या जास्त झाली तर मग त्यांना रामलीला मैदानावर पाठवण्यात येईल, कारण जंतर मंतरपेक्षा रामलीला मैदान मोठं आहे दिल्लीचं, किंवा आणखी काही सगळं तुम्हाला सांगत असतील. एखादा रिपोर्टर मेट्रोवर उभा आहे, कुणी एअरपोर्टवर उभा आहे, कुणी जंतर मंतरच्या बाहेर उभा आहे, कुणी त्या पार्लमेंटरी चं जे पोलीस स्टेशन आहे तिथे उभे आहेत. ते सगळं तुम्हाला सांगत असेल, गर्दी दाखवत असेल. पण मी एकच सांगतो तुम्हाला, पहिलं माझं असं चॅनल असेल की मी एकच गोष्ट बोलतोय, माझं थंबनेल पण तेच असणार आहे आज, की 12 वर्षात 12 पावलं सर्वात पहिल्यांदा मागं जर आलं कुणी आणलं असेल तर ते आणलं जेनझिनी मंडळी. तर अब आया उठ पहाड के नीचे, आणि इथून झाली आहे सुरुवात मंडळी. 12 वर्षाला एक तप म्हणतात बघा. 12 वर्षाला एक तप म्हणतात. अनेकदा भविष्यावर आपला विश्वास नाही, पण अनेकदा जे काही महाराज साधू संत कोणाला भविष्य सांगत असतील ते तपाची गोष्ट जास्त करतात, की कुठलाही कार्यक्रम आपल्या भारतामध्ये एक तपभर चालतो. म्हणजे हिंसा चालत असेल तर एक तप 12 वर्ष, अन्याय होत असेल तर 12 वर्ष, चांगलं होत असेल तर 12 वर्ष. 12 वर्षे हा एक असा एक अवधी आहे, असा एक कालावधी आहे की त्यानंतर काहीतरी वेगळा बदल होत असतो. आणि म्हणूनच मला अपेक्षा आहे की 2014 ते 2026 12 वर्ष मोदीजींनी नुकताच वाढदिवस साजरा केला. कशाचा? सत्तेचा. सत्ता मिळाली त्यांना 14 मध्ये आणि आज 26 आहे. तर मोदीजींना आता हेही सेलिब्रेट करायला पाहिजे की 12 वर्षात माझा अहंकार 1 इंच का होईना पण खाली आला आहे. मी तर म्हणतो 1 इंच नाही, 12 वर्षात 12 इंच अहंकार खाली आलेला आहे. आणि 56 इंच छाती ती आता जवळपास, तुम्ही मोजून घ्या, 56ला 12ने मायनस करा, तितकी छाती सुद्धा मोदीजींची लहान झाली असेल. तर असं करू नये, कुणीच असं करू नये. कुणीही कुणाचा अंत पाहू नये. हा अंत झाला होता. आणि डिमांड काय आहे, त्यांची मागणी काय आहे, तर शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे. एकदम सोपी गोष्ट आहे. इतका मोठा कांड झाला, 17 मुलांनी 17 लेकरांनी आत्महत्या केली. अहो, एक जीव गेला, एक तुमच्या पायाने एक साधी मुंगी मेली तर आपल्याला किती त्रास होतो. शेजारचा एखादा माणूस जेव्हा मरणी मरतो किंवा म्हातारा होऊन मरतो त्याचंही आपल्याला दुःख होतं. पण ज्यांनी हे जगच पाहिलं नाही, ज्यांच्या करिअरची सुरुवात झाली नाही, त्या 17 मुलांनी आत्महत्या केली नीटचा पेपर लीक झाल्यामुळे मंडळी. त्यामुळे जेनजी अतिशय चिडलेली आहे की इतकं सगळं होऊन आता मला वाटतं जवळपास 1 महिना झाला हा मोठेगावकरचा हा कार्यक्रम उघडकीस आला आणि नीटचा पेपर लीक झाला. समस्त देशामध्ये जिकडे तिकडे या गोष्टीची चर्चा झाली. पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र थोडी तर लाज जनाची नाही तर मनाची पाहिजे. एक्सवरती काहीतरी ट्विट करतात लोक, ते वेगळंच ट्विट करतात एक्सवरती, आणि खाली लोक काय लिहितात, इस्तीफा कब दोगे, इस्तीफा कब दोगे. आणि छोटे छोटे लेकरं 17 वर्षापासून वयोगटापासून तर 25 वर्षाच्या वयापर्यंतचे लेकरं म्हणतात, अरे विद्यार्थी तुमचा राजीनामा मागत आहे देशातले, काही तर शरम ठेवा. इतकं सगळं होण्याच्या पूर्वी राजीनामा दिला असता तुमची कॉलर एकदम टाईट असती, तुमची इब्रतही तेवढी शाबूत असती मंडळी. आज जर मोदी साहेबांनी उद्या त्यांचा राजीनामा घेतला किंवा सायंकाळी आज राजीनामा झाला किंवा राजीनामा देण्याच्या गप्पा जरी मंत्रिमंडळाच्या झाल्या तरी ती इतकी लाजिरवाणी गोष्ट फक्त धर्मेंद्र प्रधानसाठी नाही, फक्त मोदीजींसाठी नाही, फक्त अमित शहांसाठी नाही, तर अख्ख्या भारतीय जनता पार्टीला लाजिरवाणं होण्याची वेळ येणार आहे, हे लक्षात घ्या मंडळी. असं तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि अभिजित दिपके, जंतर मंतर, सौरभ दास आणि या जेनजीचा काय कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालतो, कारण दिवसभराची त्यांना परमिशन मिळाली आहे, त्याबद्दल जी काही माहिती मला आणखी मिळेल, पण त्या माहितीला मी जुनी माहिती अटॅच करून तुम्हाला हा व्हिडिओ पुढचा तुम्हाला देणार आहे मंडळी. तर असो, आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.